सकाळ सकाळी पाणी लावलेलं रात पाळीला म्हणून सकाळी बघायला गेलो तर पाणी झालेलं आणि तेवढ्यात पप्पा पण भैरवनाथला मिटिंगला गेलेलं. मग येता येता रानात आलं म्हणून म्हणलं मग पप्पा म्हणलं चल गहू बघून येऊया. मग आम्ही गेलो तिथनं गहू बघायला. 21व्या दिवशी एक तणनाशक मारायचं असतंय ती मारलेलं तरी पण तण काय मेलं नव्हतं. काय जुगाड झालं तर काय कळलं नाही. सगळ्यांचं मेलं ना आपल्याच बरं जळलं नाही. काय तणनाशकाला आपल्यातच फेफर आलं वाटतं. मग आज तण बघा असं कोरं करकरीतच आहे. मग परत पप्पा म्हणलं कुळपून घेऊया जरा. मग कुळपं आणलं आबीकडनं कुळपं आणलं. शिवराज पाटलांना म्हणलं दुपारी जाऊया कुळपं मारायला. गाडीवर टाकलं दोघं जण गेलो. रानात गेल्यानंतर सप्प दिसणं हातात घेतलं. हातात घेऊन डायरेक्ट रानात चढवलं. म्हणलं कसं चालतंय मी ताकदीचा वापर करून चालवायचा प्रयत्न करत होतो पण ती काय चालत नव्हतं का तर आपण ह्याच्या आधी काय मारलं नव्हतं. मग तेवढ्यात पप्पा पण आलं. पप्पा म्हणलं मी दाखवतो तुला कसं मारायचं असतं. मग पप्पांनी सांगितली युक्ती कसं चालवायचं. पप्पांनी मला सांगितलं तर मी म्हणलं आता शिवरायला पण दाखवा परत मी कधी सांगत बसून. पप्पांनी शिवरायला पण दाखवलं. वरच्या रानातले दगड असल्यामुळे आम्ही जरा खालच्या तुकड्यात गेलो तिथं मारायला सुरुवात केली. पण अख्खं रान तर आपल्याला काढायचं होतं का तर आपल्या त्यांना औषधामुळे तण मेलं नव्हतं आणि त्यामुळे आपल्याकडे पर्याय नव्हता. मग अंधार पण पडला. जोपर्यंत उजेडाच्या ह्यानं दिसतंय तोपर्यंत वडलं आणि मग परत जरा दिसायचं बंद झाल्यावर म्हणलं जाऊया आपलं घरी. मग कुळपं तिथं रानात लपवून ठेवलं आणि मग म्हणलं घरी जाऊया. व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक करा आणि जाताना भावाला फॉलो करायला लागते.